आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव। मोफत सुविधा एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री। सोनोग्राफी फक्त 400 रुपयात। लॅब तपासणीवर 50% सूट। एक्स-रे फक्त 100 रुपयात। औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55। जेवढे सहकारी साखर कारखान्यांची संख्या आहे तेवढीच खासगी साखर कारखान्यांची संख्या झाली आहे। त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी पुढे खासगी साखर कारखानदारीचे मोठे आव्हान असून सहकारी साखर कारखानदारीला बदलत्या काळाची पावले ओळखून काळानुरूप बदल करावे लागणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे। कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 2024-25च्या 17व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट राहुल रोहमारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सोनालीताई रोहमारे यांच्या शुभ हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाट यांनी केले तर आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले। या प्रसंगी माजी संचालक पद्मकांत कुदळे, कारभारी आगमन एम.टी. रोहमारे, नारायणराव मांजरे, ज्ञानदेव मांजरे, सिकंदर चांद पटेल, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरणारे, सुधाकर रोहम, दिनार कुदळे, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजे भोसले, प्रवीण शिंदे, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगजाप, वसंतराव आभाळे, डॉक्टर मच्छिंद्र बर्डे, सौ वत्सलाबाई जाधव, सौ इंदुबाई शिंदे आदींसह सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व पदाधिकारी, ऊस उत्पादक सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। सन 24-25 हा टंचाईचा असल्यामुळे 15 नोव्हेंबर 2024 ला चालू करण्याबद्दलचा निर्णय राज्य शासनाने घेतला। आपणही आपला शुभारंभ 8 नोव्हेंबरला केला, परंतु प्रत्यक्ष गाळप हंगाम 21 नोव्हेंबरला चालू झाला। कारखान्याचा गाळप हंगाम हा 121 दिवस राहिला। या हंगामामध्ये एकूण 6,58,500 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झालेले। साखरेचं उत्पादन 7,34,450 क्विंटल आणि सरासरी साखरेचा उतारा 11.19 इतका मिळाला। यावर्षी 99 सरकारी आणि 101 खासगी कारखाने असे 200 कारखान्यांचा गाळप या ठिकाणी झालेला आहे। कालपर्यंत 175 कारखाने बंद झालेले। राज्यामध्ये 834.41 लाख मेट्रिक टनाचा गाळप झालेला आहे। त्याच्यामधून 792 लाख क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे। साखरेचा उतारा 9.45% इतका राहिलेला आहे। तोच मागच्या वर्षी 10.27 इतका होता आणि चालू वर्षी साखरेच्या उतार्यामध्ये आपण पाहिलं 70-75 किंवा 0.70 इतकी घट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। बिलवरची परिस्थिती अशी आहे, पाणीपट्टी जास्त आहे, फॉर्म भरला की आपल्या अंगावर पडेल म्हणून कोणी भरायला तयार आणि या सर्व गोष्टींमुळे आपली मागणी कागदावर दिसत। ही पण एक परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे। पाणीपट्टी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आपण सर्वजण आपण जनसंपदा मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलेलं, अजून त्याच्यावर चर्चा करू कधी कशी होईल किंवा मागची बाकी आहे त्याला काही योजना काढू, वन टाइम काहीतरी सेटलमेंट करता आली तशी काही योजनेचा विचार व्हावा असंही त्यांना विनंती केलेली। पुन्हा एकदा ते लक्षात आणून घेईल।
त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल अशा प्रकारचे शब्द या निमित्ताने देतो. आपणही भविष्य काळामध्ये पाटपाण्याचं नियोजन किंवा आपल्या पिकांना पाणी मिळण्यासाठी पाण्याची मागणी करण्यासाठी जे काही फॉर्म असतो 7 नंबर फॉर्म तो भरला पाहिजे. त्याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करावा अशी विनंती या निमित्ताने करतो. यावर्षी 101 खासगी कारखाने आणि 99 सहकारी, तर सहकारीच्या पुढे गेले खासगी कारखान्याची संख्या आता जास्त झालेली. 2000 साली ज्यावेळेस धोरण घेतलं गेलं त्यावेळेस 128 सहकारी साखर कारखाने होते, 9 खासगी कारखाने होते. आज 2025 झाले. आता ती संख्या सहकारीपेक्षा वाढलेली. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये पण खासगी कारखान्याची संख्या वाढणार आहे, याच्यात काही आपल्याला वेगळं वाटून घेऊ नका. आणि त्याच्यामुळं खासगी क्षेत्रामध्ये व्यावसायिक आणि व्यापारी हे जे काही बदल घेतात किंवा जे काही निर्णय घेतात त्याला वेळ लावा, त्याची अंमलबजावणी करणं पटकन त्याच्यामध्ये असतं. सहकारीमध्ये आपल्याला सर्व प्रोसेस ठराव असतात, परवानग्या असतात, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. थोडासा विलंब होतो. तो खासगीमध्ये ठरवलं तर लगेच झालं. म्हणून एक स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याकडे निर्माण झालेली आहे आणि म्हणून या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपणही आपल्यामध्ये बदल खासगी कारखान्यांसाठी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण या सर्व गोष्टी आता करून आणलेल्या आहे. अजूनही आपल्याला बदल करायचा आहे. 160 दिवस 7 दिवसाचा गाळप हंगाम आता म्हटलं जातो तर ते तेवढं झाला तर स्थिर खर्च हा व्यवस्थित त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ न होता व्यवस्थित विभागला जाईल. परंतु आता गाळपाचे दिवस 90 ते 100 या पार 120 दिवसावर आलेले. म्हणून या सर्व गोष्टींमध्ये आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक गणित त्या ठिकाणी बिघडलेलं नाही. परंतु आता नाईलाज प्रत्येकाची कॅपॅसिटी वाढलेली. जे काही कारखाने नवीन येत आहे ते मोठेच येत आहे. आपल्याला त्या पद्धतीने उतरावं लागतं. म्हणून आपण या सर्व निर्णय घेतला. नाही तर आपलं चालू द्यायचं 4000 180 दिवस. लोक थांबणार नाही तेवढे दिवस. हीट वाढलेली, पाण्याची परिस्थिती बघता तेव्हा आपल्याला 120 दिवसापर्यंत आता नियोजन करावे लागतं. शिबिर झालं बारामती येथे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती येथे ऊस पिकामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचं काम आणि खर्च कमी करण्याचं काम त्याच्या माध्यमातून साध्य झाले. आणि म्हणून AI कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यामध्ये आपण करू शकतो. त्याच्यातून अतिरिक्त उत्पन्न कसं मिळेल याचाही प्रयत्न आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आपण ऊस परिसंवाद दर महिन्याला घ्यायचं ठरवलेलं आहे. 10 लोक असो, 15 लोक असो, किती जरी लोक असले तर त्याला आपण परिसंवाद घेणार. ठीक आहे, लोक सुरुवातीला कमी येतील. एकदा ती सवय झाली, त्या लोकांनी शेतात त्याच अंमलबजावणी केली, त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळालं. हे बघून का होईना बाकीचे शेतकरी त्या संवादामध्ये येतील. आणि एका वर्षाचा विषय नाही, सलग 3 ते 4 वर्ष जर केलं तर याच्यामध्ये मानसिकतेमध्ये बदल होईल आणि सुधारणा करण्याची मानसिकता आपल्यामध्ये त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून ही जे काही परिसंवादाची आपण गोष्ट चालू केलेली आहे एक सलग 3-4 वर्ष एफडी साहेब, सलग 3-4 वर्ष आपल्याला हे चालू ठेवावं लागणार आहे. तर त्याच्यामध्ये बदल होईल. त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करावं एवढी विनंती या निमित्ताने करतो.